तर ठाण्याच्या महापौर पदावरून भाजपनं पुन्हा एकदा बॅनरबाजी केली आहे। ठाण्याचा विकास चप्पा सर्वत्र दिसे, फक्त भाजप असा उल्लेख या बॅनरवर आहे। ठाणे महापालिका आणि खुर्चीवर भाजपचं कमळ दाखवण्यात आले। ठाण्यातील खोपट जंक्शन इथं भाजपचे पदाधिकारी अलकेश कदम यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधी सोबळाचा नारा ठाण्यात देत असून अनेक बैठका भाजपच्या संदर्भात होत असून ठाण्यात महापौर हा भाजपचा असेल असा दावा करण्यात येतोय। चप्पा भाजपा ही आमची फार जुनी घोषणा आहे। खरं म्हणजे जशी त्या काळामध्ये अगली बारी अटल बिहारी आणि नंतर मग प्रत्यक्षात अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले, लाल किल्ल्यावरनं त्यांचं भाषण लोकांनी बघितलं आणि त्यामुळे चप्पा भाजप म्हणजे 100% भाजप संघटन शक्ती वाढवायला पाहिजे। गाव खेड्यापर्यंत पाड्यापर्यंत भाजप पोचली पाहिजे। शहरामध्ये गल्ली गोळापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला पाहिजे। त्या भावनेतून ही चप्पा भाजप ही आमची घोषणा आहे। मी तुम्हाला सांगतो, हे जर वेगवेगळे लढले ना तर यांचं आम्ही पानिपत करू। कारण विधानसभेला राजन विचारायला पडलेली मतं आणि मला पडलेली मतं यांचं जर तुम्ही बेरीज केली तर हे वेगवेगळ्या ह्यांनी लढून दाखवावं। ह्यांच्यात हिंमत, आमचं चॅलेंज आहे, आम्ही जाहीर चॅलेंज करतो, तुमच्यात हिंमत आहे ना तर दोघांनी वेगवेगळं लढून दाखवा। नाही या लोकांचं आम्ही पानिपत केलं ना तर महाराष्ट्र सैनिक नाही आम्ही। यांची जी लढाई आहे ना, ही जागा कोणाला जास्त मिळावी याच्यासाठी यांचं हे चालू आहे सगळं। निवडणुकीचं वातावरण आहे, प्रत्येक जण आपल्या पक्षाची तयारी करत असतो आणि आपला पक्ष कशा पद्धतीने जास्तीत जास्त जागा निवडून आणेल याकरता प्रयत्न करत असतो। त्यात चुकीचं काय, वावगं काय? त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये चुकीचं आणि वावगं काही वाटत नाहीये। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्याच पद्धतीत भाजप करत असेल।